नमस्कार. तू हिरे माझं मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. घर सोडून आल्यानंतर उन्हातानामध्ये इथे अंजली वाट पाहत असते नवऱ्याची. तो गेलेला असतो फ्लॅट शोधण्यासाठी, पण फ्लॅटचे रेंट खूप आहे, ते मला परवडणार नाही, त्यामुळे आपण तिकडे रेंटने घर घेऊ शकत नाही असं येऊन राकेशने अंजलीला सांगितलेलं असतं. अंजलीला वाईट वाटत असतं, पण आता पुढे काय करायचं, तर तो सांगू लागतो की आपल्याला परवडेल अशा आपण चाळीतल्या घरामध्ये राहायला जाऊ शकतो. तर आपला वॉचमॅन आहे ना, त्याला विचार इथे चाळीतलं घर वगैरे कुठे भेटेल का. तर तितक्यातच समोरून तिला अर्णव येताना दिसतो. अर्णव आल्या आल्या जाब विचारू लागतो राकेशला, माझ्या ताईला उन्हामध्ये ठेवून तू कुठे गेला होतास. तर इथे अंजली स्वाभिमानाने म्हणू लागते की माझ्या नवऱ्याला तू काहीही बोलायचं नाही, तो काही तुझा आता आश्रित नाही, तू काहीही येऊन बोलायला आणि त्यांनी काही ऐकून घ्यायला, आणि मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणत ती त्याला जा इथून असं म्हणू लागते. तर तो म्हणू लागतो की ताई तुझे एवढे हाल मला काही पाहावे ना, तर ना आपलं अंधेरीतलं जे फ्लॅट आहे ना, त्या फ्लॅटमध्ये तू तुझ्या नवऱ्याला घेऊन जाऊन राहा. पण इथे ती ऐकायला तयार नसते. ईश्वरी पण समजवत असते की तुमच्या भावाला तुमची एवढी फरफट होताना पाहताना फार त्रास होतोय, प्लीज ताई ह्या घराची चावी तरी घ्या, तिथे तरी राहायला जा. पण ताई काही केले ऐकायला तयार नाही. ताईने स्वाभिमान संघटनाच उडवून ठेवली आहे, त्याच्यामुळे ती काही भावाने दिलेल्या घरात काही राहायला जायला तयार नसते. त्याने हात पुढे केलेला असतो ताईसमोर चावीचा, तर ती त्या हाताला ठोकर देत म्हणू लागते की मला ह्या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही आणि मला तुझ्या कुठल्याही प्रकारच्या उपकाराची गरज नाही, तेव्हा ह्या चाव्या तुझ्याच ठेव असं म्हणत ती त्याला तोऱ्यात बोलून तिथून चालती होऊ लागते. आणि अर्णव मात्र फक्त पाहत असतो ताईकडे. ताई काही केल्या ऐकायला तयार नसते. इकडे आता नम्रता आणि आकाशला ईश्वरीची आई समजावून सांगत असते की इथून पुढे तुम्ही भेटणं थोडंसं कमी करा, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही. लग्न झाल्यानंतर तुम्हाला कायम सोबतच राहणं आहे. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीचा कशाचा जर तुमच्या नात्यावर परिणाम झाला, तुमचं लग्न मोडलं, तर तुम्ही एकमेकात जास्त गुंतलेले राहू नका, कसल्याही प्रकारे एकमेकांवर अवलंबून राहू नका असं स्पष्टच सांगू लागते. त्याचं म्हणणं काय आहे हे आता नम्रताला कळेना, पण ईश्वरीच्या आईने चांगली समजावून सांगितलेलं असतं की कुणाला बोलायला आपण वाच्यता करायला जागाच द्यायला नको, त्यापेक्षा आपण आपलं मापात राहिलं बरं. असं कोणी आपल्याला येऊन काही म्हणायला नको, तुमचं लग्न मोडलं आणि कोणी जर म्हणालं की तुम्ही दोघं एकमेकात खूप इन्वॉल्व होतात असं तसं, त्यापेक्षा ना थोडा दिवस थोडी कळ मारा आणि एकमेकांना भेटणं टाळा असं समजवून इथे सुप्रिया त्या दोघांना थोडे दिवस भेटू नका असं सांगते, जोपर्यंत लग्न पूर्णपणे पार पडत नाही. लग्न झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांसोबत आयुष्य तर घालवायचंच आहात, तेव्हा खूप वेळ मिळेल तुम्हाला एकमेकांसोबत घालवायला. फक्त आता ही परिस्थिती इतकी नाजूक आहे, ह्या परिस्थितीत तुमच्या दोघांच्या नात्यावर काही परिणाम व्हायला नको, एकमेकांना काही शब्द वर खाली व्हायला नको, ज्यामुळे मन दुखावले जाईल. मन दुखवलं नातं मोडायला वेळ लागणार नाही. आणि एवढं सगळं समजून सांगितल्यानंतर आता दोघंही विचारात पडतात की आई असं का म्हणते. आता मात्र इथे अंजलीने सांगितलेलं असतं की मी कुठेही राहील, पण तुझे उपकार घेऊन राहणार नाही असं म्हणून ती निघून गेलेली असते. तर राकेश पाठीमागणं खुणवत असतो की ही बाई डोक्याला ताण झाली आहे, हिच्यामुळे मलाही घर सोडावं लागतं आहे ना, एवढे हाल आणि ऊन काढावं लागते. तर इथे अंजली त्याला धक्का देऊन निघालेली असते पुढे, आणि ती गेल्यानंतर अर्णवला फार वाईट वाटत असतं. तो ताईकडे पाहत असतो, ताई मात्र काही केले ऐकायला तयार नाही. हेही त्याच्या लक्षात येतं. ईश्वरी आता अर्णवला सांभाळू लागते. नम्रताची काही वेगळी परिस्थिती नाही. ती आकाशच्या हातात हात घेत म्हणू लागते की तुला माझ्या आईचं बोलणं खटकलं का, राग तर नाही ना आला. तर इथे आकाश सांगू लागतो की काकूंनी जे सांगितलं ते बरोबरच आहे ना, लग्नाआधी जास्त भेटणं किंवा काही गोष्टींना थोडंसं अंतर ठेवणं हे मला पटलं. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण वागूया आणि आपल्या दोघांचं लग्न तर नक्कीच होणार आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण दोघं एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ असं वचनही आपण एकमेकांना देणारच आहेत. आत्तापासूनच त्या गोष्टीची सुरुवात करायला हवी. हवे तर थोडेच दिवस राहिले आहेत ना वेगळं राहायचे, मग आपण एकत्र तर येणारच आहोत. तोपर्यंत मी तुला मिस करेल असं म्हणत आकाश तिच्या गालावरनं हात फिरवतो. आणि नम्रताही त्याला म्हणू लागते की मलाही ही वेळ आत्ता जाईलच, मलाही तुझी आठवण येतच राहील. आत्ता फक्त आपण थोडा संयम बाळगायला हवा. आई जसं सांगते तसं कमीत कमी भेटणं हे करायलाच हवं असं म्हणून दोघंजण आता वेगवेगळी झालेली असतात. अंजलीने आपल्या वॉचमॅन अंकलला फोन लावलेला असतो. वॉचमॅन दादाला ती म्हणू लागते की तुमच्या ओळखीत कुठे भाड्याने खोली मिळेल का चाळीमध्ये. त्यावेळेला तो म्हणू लागतो, ताई तुम्हाला सवय नाही चाळीमध्ये वगैरे राहायची, तुम्हाला श्रीमंतीची सवय आहे, तर तुम्ही तिकडे कसे काय ॲडजस्ट करू शकाल, मला नाही वाटत तुम्ही राहू शकाल. तर अंजली म्हणते
माझ्यावर उपकार करा. तुम्हाला तर माहितीच आहे मी आता घर सोडलं आहे, तर मला थोडीशी मदत करा. एखादी रूम मिळवून देण्याचा प्रयत्न करा. तर वॉचमॅन इथे, हो ताई, मी नक्कीच प्रयत्न करतो, थोडा वेळ थांबा, असं म्हणत नंतर तो एक ॲड्रेस पाठवतो. त्या ॲड्रेसवरती खोली भेटलेली असते. तिथे आता रिक्षा करून अंजली आणि राकेश गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर घराची पाहणी वगैरे करू लागतात. घर कसं आहे, काय. इकडे मात्र अर्णवला वाईट वाटत असतं की ताई आपल्याला सोडून इतकी दूर गेली आहे, पण ती जिथे कुठे राहील ना तिथे तिने आनंदी राहावं एवढीच त्याची इच्छा आहे. तिच्या डोळ्यात पाणी नको यायला, तिला कसलाही त्रास व्हायला नको, एवढीच इच्छा आता अर्णव व्यक्त करतो. त्याच वेळेला ईश्वरी त्याला म्हणते, आपण दोघं एकमेकांसोबत आहोतच, आपण नक्कीच ताईला घरी परत आणू. फक्त आता ही वेळ कठीण आहे, आता एवढ्या वेळेला आपल्याला सांभाळायला हवं आणि मी तुमच्यासोबत कायम तुमची साथ देण्यासाठी राहील. मी तुम्हाला कधीही कुठल्याही संकटात एकटं सोडणार नाही, असं प्रॉमिस करते ईश्वरी. आणि इथे ती म्हणू लागते की आपण दोघं एका टीममध्ये आहोत. आपण एका टीममध्ये म्हटल्यानंतर आता आपण ताईला एकच मिशन आपलं घरी आणणं, एवढंच मिशन पार पाडूया. राकेशला चांगला धडाही शिकवायचा आहेच इथे ईश्वरीला. चाळीमध्ये मात्र आता घर पाहिल्यानंतर त्याचं भाडं वगैरे राकेश विचारू लागतो. डिपॉझिट 60,000 सांगितलं जातं, भाडं 12,000 रुपये. तर राकेश त्या माणसाशी वाद घालू लागतो की एवढ्या एवढ्या घरासाठी एवढी किंमत नाही, परवडत नाही, मी नाही राहणार. तर अंजली म्हणू लागते, असं काय करता, आपल्याला घर हवं आहे ना. राकेश मात्र आता ह्या सगळ्या वादावादीला मुद्दाम वाढवा करत असतो आणि अंजली मात्र त्या वॉचमॅनकडे पाहत असते. आता वॉचमॅनला लक्षात आलं की अंजली ताईला टेन्शन आले, तर अंजली ताईला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तो म्हणतो, हवं तर भाडं आणि डिपॉझिट सध्या तरी मी देतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. घरमालकाला तो शाश्वती देतो का तुमचे पैसे बुडणार नाही, ह्या दोघांना इथे राहू द्या. तर तो घरमालक जो असतो तो बडबड करायला लागतो. तर त्याला शांत इथे वॉचमॅननी केलेलं असतं आणि घरची चावी आम्ही घेऊनच येतो, तुम्ही इथे बसा, असं सांगून वॉचमॅन मग गेलेला असतो. आता त्या व्यक्तीला वॉचमॅन सांगू लागतो की ही जी बाई आहे ती एका मोठ्या श्रीमंत घरातली बाई आहे, तिचा भाऊ खूप श्रीमंत आहे, तुम्हाला हवे तितके पैसे तो देईलच, चला माझ्यासोबत, वाटलं तर मी तुमची त्याची भेटही घडवून देतो. आता अंजलीला फार टेन्शन आलेलं असतं, काय करावं ते तिला सुचत नसतं. आता हेही घर जर हातचं गेलं तर काय करायचं. राकेश मात्र आता असं करतोय की अंजलीला त्रास कसा होईल आणि ही गोष्ट जेव्हा त्याच्या बहिणीला भावाला कळेल तेव्हा तो काहीतरी मदत करेलच. त्या मदतीच्या आशेने तो आता तिथे आणखी जास्त वेळ घालवत आहे. इकडे मात्र आता वॉचमॅन पोचलेला असतो अर्णवकडे आणि सगळी परिस्थिती सांगू लागतो आणि अर्णव हवे तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो, माझ्या बहिणीला तिकडे चाळीत कसल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको, तिला हवं पाहिजे ते सगळं तिथे तिला मिळायला हवं, तिच्याकडे लक्ष ठेवा, तिला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका, असंही आता अर्णवने ठोकून ठाकून घेतलेलं असतं त्या व्यक्तीकडनं. इकडे राकेश वाट पाहत असतो, तो अजूनही चावी घेऊन आलेला नाही घरमालक. आणि एवढी मोठी रक्कम आपण कशी फेडायची. तर अंजली विचारते, तुम्ही याच्या आधी सेविंग तर केलीच असेल ना, किती सेविंग आहे तुमच्याकडे. तर तो म्हणतो, मी शेअर मार्केटमध्ये ती सेविंग वापरून टाकली, मला वाटलं होतं पैसे दुप्पट तिप्पट करावे, पण झालं उलटंच की शेअर मार्केटचे पैसे खाली कोसळल्याने तिथेच अडकून गेली आणि हारलो आपण. तर आता आपल्याकडे काहीच पैसे नाही, ही खंतही तो सांगतो. तर अंजली म्हणते, इट्स ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका. खरं तर ते पैसे त्याने सगळे काही ईश्वरीच्या आणि अर्णवच्या मागावर पाठवणाऱ्या माणसांना वापरले आणि शलाकाच्या काकांना घाबरवण्यासाठी गुंडांना पाठवले, त्यांना वापरले. तितक्यात तिथे एक व्यक्ती येतो आणि सांगतो की तुमच्या कुठल्या खोलीमध्ये आता हे सामान उतरवायचं. त्याने गॅस, फ्रीज, सोफा सेट जे नाही ते सगळं आणलेलं असतं, तेही अंजलीसाठी. अंजली म्हणते राकेशला, तू आणलंयस का हे सगळं सामान. तर तो म्हणतो, इथे मला खायला पैसे नाही, मी सामान कुठून आणू. तर हे सगळं सामान कोणी आणलं असावं, असा प्रश्न आता अंजली आणि राकेशला पडतो. तर राकेश त्या व्यक्तीला विचारतो, तुम्हाला कोणी सांगितलं की फ्रीज वगैरे सगळं आमच्याकडे आमच्या ॲड्रेसवर. तर तो सांगतो की अर्णव राज शिर्के यांनी सांगितले. अर्णवने सांगितले म्हटल्यावरती लगेचच इथे ह्या वस्तू नको असं अंजली म्हणू लागते आणि त्या माणसाला त्या सगळ्या वस्तू वापस घेऊन जायला सांगते. राकेशचा मात्र संताप होत असतो. ह्या स्वाभिमान्या बाईमुळे आता आपल्याला काहीच मिळत नाही, ह्या गोष्टीचा संताप होऊन तो चिडचिड करायला लागलेला असतो. मालक म्हणू लागतो की तुम्हाला मी घर साफ करून देतो. तर राकेश लगेच म्हणतो, नाही आम्ही करून घेऊ. खरं तर त्याला ना अंजलीला अद्दल घडवायची, तिला घर सोडायची, गरिबीत राहायची फार हौस आली होती. त्याच्यासाठी तो म्हणतो की काही गरज नाही, आम्ही आमचं पाहून घेऊ कशी साफसफाई करायची, तुम्ही जा बरं, असं म्हणत तो त्या घरमालकाला जायला सांगतो.
अंजली ज्या वेळेला खोलीमध्ये जाते त्यावेळेला खोलीची अवस्था एकदम खराब गलिच्छ अशी असते. घरामध्ये खूप धूळ धाळ, खूप कचरा. आता इथे बसायचं कुठं, झोपायचं कुठं, काही कळेना. ती रूमची अवस्था पाहून तर अंजली आपल्या नवऱ्याला राजेशला म्हणू लागते की आपण ह्या घराची साफसफाई करूयात का. तर तो म्हणू लागतो, काय पागल झालीस का, आता किती वेळ झाला आहे, मला तर फार झोप येते, मी काही करू शकणार नाही, तूही झोपून घे, मलाही झोपू दे. आणि मी अजिबात कसल्याही प्रकारची घराची साफसफाई आता क्षणाला करू शकणार नाही, मी खूप दमलो आहे, असं म्हणत तो लगेचच कॉटच्या दिशेने जातो आणि त्याच्या कॉटला साफ करून लगेच त्याच्यावरती बेडशीट अंथरून स्वतःला झोपायची सोय लावून घेतो. इथे मात्र तो अंजलीला विचारतही नाही. अंजली आता विचार करू लागते की काय करायला हवं. तो अंजलीला हाक मारू लागतो की तू इकडे कोपऱ्यात झोप. तर अंजली म्हणू लागते की नाही नाही, तुम्ही वरती एकटी झोपा, कारण कॉट इतका छोटा आहे, एकच व्यक्ती त्याच्यावर झोपू शकतो. राकेशने तर पहिलेच त्या कॉटवर स्वतःला अंथरून टाकलेलं असतं. तर तो तिला बोलत असतो की तू झोप ह्या बाजूने, मी ह्या बाजूने. तर ती म्हणू लागते की नाही तुम्ही झोपा. मग तो तिला म्हणू लागतो की तूही झोपून घे, फार उशीर झाला, जास्त वेळ इथे आता काही करू नको, असं तसं चाललेलं असतं त्याचं. अंजली मात्र घरातल्या सगळ्या अवस्थेकडे पाहू लागते. इतकी घाण खराब अवस्था, अगदी तिला मळल्यासारखं, उलटी करावंशी असं वाटू लागतं. पण आता राकेशने साफसफाईला नकार दिल्यामुळे आता ती एकटी तरी काय करणार. तिने आता स्वतःच ठरवलेलं असतं की रूमची साफसफाई करायची. राकेश मात्र ह्या सगळ्या गोष्टीची मज्जा घेत असतो. हिला भारी हौस ना घर सोडायची अर्ध्या रात्री, घे आता तुझी हौसच भरवतो मी. आणि ह्या सगळ्या गरिबीची पण तुला सवय नाही ना, तर आता इथे गरिबीत राहशील ना तेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल आणि मग जाशील भावाच्या घरी. तोपर्यंत आता तिला असंच खूप त्रास द्यायचा इथे ठरवलेला असतो राकेशने. तो तिला कसल्याही प्रकारची मदतही करायला तयार नसतो. तर इथे अंजली तिच्या झोपण्याची सोय लावू लागते. तिने 2-3 खोकडे असतात त्यांना जमा केलेलं असतं, त्याच्यावरती बेडशीट अंथरते आणि स्वतःला झोपायची छान प्रकारे सोय लावलेली असते. आणि हा सगळा प्रकार राकेश पाहत असतो. त्याला फार मज्जा वाटत असते. या अंजलीला चांगलाच धडा शिकवला आहे असं त्याला वाटू लागतं. दुसऱ्या दिवशी ती उठून घराबाहेर येते तेव्हा ती पाहू लागते की तिचा नवरा आजूबाजूला कुठेच नाही आहे. तर तो कुठे गेला असेल म्हणून त्याला शोधावा का असाही प्रश्न अंजलीला पडलेला असतो. मग ती शोधत शोधत बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ती वॉचमॅनला, घरातल्या आजूबाजूच्या लोकांना विचारते. तर त्या लोकांनाही माहीत नाही की हा व्यक्ती कुठे गेला आहे. आणि त्यातलाच एक व्यक्ती जो अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करणार आहे, त्याने हे सगळं प्रकार जो घडतोय तो फोन करून इथे अर्णवला सांगितलेला असतो. आणि अर्णवला मोठा शॉक बसतो. विचारू लागते काय झाले. तर तो म्हणू लागतो की ज्याची भीती होती तेच झाले. हा माणूस माझ्या ताईला एकटं सोडून बाहेर पळून गेलेला आहे. आता चला आपण ना पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी उद्या भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.